गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. चला आज आपण पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. इंग्रजी शिका फक्त 15 दिवसांमध्ये या सिरीज मधलं आपला हा डे 5 आहे आणि आज आपण आपल्या डे 5 मध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ हा कसा वापरायचा, त्याचे वाक्य कशी बनवायचे किंवा व्यवहारामध्ये त्याचा वापर कसा करायचा याबद्दल आपण बघणार आहोत. तर याचं स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी यस प्लस एम इज आर म्हणजे टू बी ची रूप वर्तमान काळातली ती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर व्ही प्लस आय एन जी आपलं वर्ब घ्यायचा आहे, क्रियापद घ्यायचं आहे आणि त्याला आय एन जी हा प्रत्यय लावायचा आहे आणि शेवट आपलं उरलं ओ. अशा प्रकारे यस प्लस टू बी ची रूप वर्तमान काळी एम इज आर प्लस व्ही म्हणजेच प्लस आय एन जी म्हणजेच V4 म्हणूया आपण त्याला. जेव्हा एखाद्या क्रियापदाला आपण आय एन जी लावू तेव्हा त्याला आपण V4 असं शॉर्ट फॉर्म म्हणूया आणि प्लस ओ. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आपलं तयार झालेलं आहे. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. तर वर्तमान काळ जो आहे चालू वर्तमान काळ आपण केव्हा वापरतो? वर्तमानात सुरू असलेली एखादी क्रिया दाखवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य तयार करावी लागतात. मग आता ही टू बी ची रूप जी आहेत एम इज आर ती प्रेझेंट मध्ये एम इज आर आहेत, त्यानंतर पास्ट मध्ये वॉज आणि वर आहे आणि फ्युचर मध्ये विल बी आणि शॅल बी आहे. तर आता आपण हा आपला प्रेझेंट टेन्स असल्यामुळे या ठिकाणी प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर आपल्याला केव्हा केव्हा वापरायचे असतात ते बघूया. एमचा वापर आपण जेव्हा आपला वाक्याचा कर्ता म्हणजे यस जेव्हा आय असेल तेव्हा आपण एम वापरणार आहोत, आय एम. त्यानंतर इज आपल्याला काय वापरायचं आहे जर वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट जेव्हा ही सी इट किंवा कोणाचं नाव म्हणजेच तृतीय पुरुष एकवचन असेल तेव्हा आपल्याला ही इज वापरायचं आहे. आणि आर काय वापरायचं आपल्याला जर वाक्याचा कर्ता म्हणजे यस यू वी आणि दे असेल तेव्हा आपल्याला आर वापरायचं आहे. म्हणजेच काय आय एम, ही इज, शी इज, इट इज किंवा रमेश इज, सीता इज, सीमा इज तेव्हा इज आपण वापरणार आहोत. आणि आर केव्हा यू आर, वी आर, दे आर किंवा पीपल आर, बॉईज आर, गर्ल्स आर अशा प्रकारे आपल्याला टू बी ची रूपं वापरायची आहे. आता आपण प्रत्यक्ष यांची वाक्य कशा प्रकारे बनवायची ते आपण बघूया किंवा कशा प्रकारे बोलायचं आपल्याला ते बघायचं आहे. तर वाक्य कशी बनवावीत तर आपण या ठिकाणी एकूण 4 वाक्य घेणार आहोत आणि इकडे आणखी 3 म्हणजे एकूण आपण 7 वाक्य मराठीची घेणार आहोत आणि त्याला इंग्लिश मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. बघा मराठी वाक्य रमा गाणे गात आहे. चालू क्रिया आहे सध्या ती. रमा गाणं गाण्याची क्रिया करत आहे म्हणजेच रमा गाणे गात आहे. मग वाक्य कसं तयार होईल आपलं? रमा इज सिंगिंग अ सॉन्ग. तर याच्यामध्ये बघा हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर हे टू बी चं रूप आलं, त्यानंतर मुख्य क्रियापद आहे सिंग त्याला आयएनजी लागलं आणि अ सॉन्ग. अशा प्रकारे यस प्लस हा जो आहे टू बी चं रूप इज, त्याच्यानंतर मुख्य क्रियापद त्याला आयएनजी लागला आणि हे सगळे शेवटी ओ. अशा प्रकारे यस प्लस टू बी चं रूप इज प्लस व्ही आणि त्याला आयएनजी प्लस ओ अशा प्रकारे आपलं हे वाक्याची रचना तयार झालेली आहे. पुढचं वाक्य बघूया आपण. मी शाळेत जात आहे. मी शाळेत जात आहे. आय एम गोइंग टू स्कूल. बघा आय एम गोइंग टू स्कूल या ठिकाणी टू बी रूप जे आहे एम आलेला आहे, त्याच्यानंतर मुख्य क्रियापद गो त्याला आयएनजी लागलेला आहे आणि हे जे बाकीचं पुढचं जे ओ आहे ते अशा प्रकारे आय एम गोइंग टू स्कूल. त्याच्यानंतर आम्ही कबड्डी खेळत आहोत. आम्हीसाठी वी आला, वी आर प्लेइंग कबड्डी. बघा या ठिकाणी टू बी रूप आर आलेलं आहे. आपण बघितलं आहे कसं वापरायचं ते. वी आर प्लेइंग कबड्डी आयएनजी लागलेला मुख्य क्रियापद आहे प्ले आणि शेवटचं आपलं कबड्डी ओ. अशा प्रकारे वी आर प्लेइंग कबड्डी. आम्ही कबड्डी खेळत आहोत. राम आंबा खात आहे. या ठिकाणी राम आंबा खाण्याची क्रिया त्याची सुरू आहे म्हणून राम इज इटिंग मँगो. अशा प्रकारे जे काही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य आहेत ती वाक्य तयार झालेली आहे. आता पुढची वाक्य जे आहेत 5, 6 आणि 7 ते कशा प्रकारे? टीचर हे आहे सब्जेक्ट. टीचर इज टू बी चं रूप. टेल मुख्य क्रियापद त्याला आयएनजी लागला टेलिंग अ स्टोरी. शिक्षक गोष्ट सांगत आहेत.
टीचर इज टेलिंग अ स्टोरी. त्याच्यानंतर तुम्ही बदलून घ्यायचे आहे. समजा रमेश गोष्ट सांगत आहे, रमेश इज टेलिंग अ स्टोरी, अशा प्रकारे बोलू शकता. किंवा राधा आहे, राधा गोष्ट सांगत आहे, राधा इज टेलिंग अ स्टोरी. आता आई पाणी भरत आहे, मग मदर इज फिलिंग वॉटर. मदर इज फिलिंग वॉटर. समजा बाबा पाणी भरत आहे, फादर इज फिलिंग वॉटर. म्हणजे टू बी थ्रू ही झालं मुख्य क्रियापद फिल, त्याला एनजी लागलं आणि हे ओ म्हणजे आपलं ऑब्जेक्ट. तो डान्स करत आहे. तर या ठिकाणी ही म्हणजे तो, त्यात टू बी थ्रू आलं इज, ही इज डान्सिंग. मुख्य क्रियापद जे आहे डान्स आणि त्याला एनजी लागलेलं आहे. ही इज डान्सिंग. तो डान्स करत आहे. किंवा ती डान्स करत आहे, शी इज डान्सिंग. किंवा आपली एखादी बहीण, माझी बहीण डान्स करत आहे, माय सिस्टर इज डान्सिंग. माझा भाऊ डान्स करत आहे, माय ब्रदर इज डान्सिंग. अशा प्रकारे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य आपण बनवायची आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे ती बनवायची आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे. आता या ठिकाणी पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे आणि सराव करायचा आहे. म्हणजे पहिला प्रॅक्टिस करूया आणि नंतर मग होमवर्क आपलं काय आहे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. आता हे तुम्हाला 5 वाक्य मी मराठी दिलेली आहे. तुम्हाला ही घरी जाऊन काय करायचे आहे, इंग्लिश मध्ये बनवायची आहे. त्याच्याकरता मागच्या वाक्यांचा तुम्ही त्या ठिकाणी उपयोग घेऊ शकता. वेदिका चित्र काढत आहे, त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिश वाक्य या ठिकाणी बनवायचं आहे. सलीम केळे खात आहे. त्यानंतर अजित पुस्तक वाचत आहे. राधा पुरणपोळी बनवत आहे. त्यानंतर बाबा शेतात काम करत आहेत. अशा प्रकारे या 5 वाक्याला तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिश मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि कमेंट्स बॉक्स मध्ये त्या ठिकाणी मला लिहून पाठवायची आहे. त्याच्यानंतर पुढचं जे होमवर्क दुसरा जो आहे तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे एक तक्ता मी या ठिकाणी दिलेला आहे. या तक्त्यावरून तुम्हाला जितकी जास्त वाक्य बनवता येतील प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची ती वाक्य बनवायची आहेत. मराठीमध्ये तुम्ही लिहा किंवा नका लिहू, परंतु तुम्हाला ते बनवता आली पाहिजे आणि त्याचा अर्थ तुम्हाला स्वतः समजला पाहिजे. तर या ठिकाणी हे सगळे सब्जेक्ट आहेत. या ठिकाणी ही टू बी ची रूप आहेत. या ठिकाणी हे व्ही आणि त्याला आयएनजी पण मी लावून दिलेला आहे आणि हे सगळे ऑब्जेक्ट आहेत. अशा प्रकारे हे आपलं स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त वाक्य बनवायची आहेत. मग काय सब्जेक्ट आय, वी, यू, दे, ही, सी, मीनाक्षी, रोहन, एम, इज, आर यापैकी कशाला कोणतं लागतं हे आपण मागे व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हे मुख्य क्रियापद आहे, त्याला आयएनजी लागलेलं आहे. कुकिंग, प्लेइंग, कटिंग, फिलिंग, रीडिंग, रायटिंग. त्यानंतर ऑब्जेक्ट आहे पुरणपोळी, खो खो, क्रिकेट, कुकुंबर, वॉटर, बुक, लेटर आणि स्टोरी बुक. अशा प्रकारे हे तक्ता दिले आहे. या तक्त्यावरून आपण जितके वाक्य बनवता येतील तितकी वाक्य बनवायची आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य बनवलेली आहेत. आता तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ नक्की बघितले असतील. ज्यांनी बघितले नाही त्यांनी जाऊन ते बघायचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवायला विसरू नका. तर आपलं हे तुमचं स्वतः चॅनल आहे आणि चॅनलचं नाव काय आहे, लर्न अँड जॉय विथ जे. भेटूया आपण पुढच्या आपल्या 6 नंबरच्या डे 6 ला. तोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. 2 दिवस तुम्हाला या ठिकाणी काय करणार आहे, वेळ देणार आहे. जय हिंद.